क्वेश्चन पेपर फॉर्मॅट युनिट टेस्ट 1 जनरल सायन्स प्रश्नपत्रिका कशी असते किंवा त्याचा अभ्यासक्रम त्याचे फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये देत आहे ते आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रम देखील खूप कमी आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रम बघा, अभ्यासक्रम सामान्य विज्ञानमध्ये 6वीमध्ये पाठ क्रमांक 1 आणि 2च आहेत. त्या 2 पाठावरचेच भरपूर सारे प्रश्न आपण वाचायचे आहेत. तर चला आपण फॉर्मॅट बघूया. Hello students, how are you? Now the unit test 1 चाचणी क्रमांक 1 आपल्यासमोर आलेली आहे. ह्या चाचणी क्रमांक 1 मध्ये सब्जेक्ट जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान, स्टँडर्ड 6 डेट त्या दिवशी तुम्ही लिहायची आहे. टाईम 40 मिनिटाचा असणार आहे. त्यानंतर स्टुडंट नेम आपण लिहायचं आहे. एक्झाम नंबर आपण लिहायचा आहे. मार्क या ठिकाणी चेक केल्यानंतर आपला जे असेल ते पडतील ते लिहिणार आहेत. आता 20 मार्काची ही प्रश्नपत्रिका असते बघा, ह्या ठिकाणी 20 मार्काची. तर ती कशा पद्धतीने सोडवायचं, कशा पद्धतीचे प्रश्न असतात. ऑनलाईन शिक्षणामुळे आपण सध्या खूप शिक्षणापासून थोडे बाहेर गेले आहात, परंतु तरीसुद्धा प्रश्नपत्रिका सोडण्यासाठी जो काही फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट आम्ही आपल्यासमोर सांगत आहोत, देत आहोत. हे आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आता क्वेश्चन 1 बघा, से ट्रू ऑर फॉल्स. त्यानंतर त्यातला प्रश्न क्रमांक 1, लँड अँड सॉईल आर द सेम थिंग्स. आता या ठिकाणी प्रश्न काय आहे हे बघून घ्यायचं. से ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर हे सांगा, असा प्रश्न आलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितले बघा, लँड अँड सॉईल आर द सेम थिंग. लँड म्हणजे जमीन आणि माती हे काय आहेत, सेम थिंग्स. बघा, जमीन आणि माती हे सेम थिंग्स एकच आहेत का, तर नाही, हे चूक, फॉल्स दिलेलं आहे. दुसरं बघा, द वॉटर इन ए लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. बघा, द वॉटर इन ए लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. जर जमिनीखाली जर पाणी असेल तर त्याला ग्राउंड वॉटर असं म्हटलं आहे काय, तर नाही, तर हे फॉल्स आहे. तर अशा पद्धतीचे एक वाक्य असेल, त्या वाक्याला जे काही चुकी बरोबर असेल तर ते आपण व्यवस्थित बघून सोडवायचं आहे. 2 प्रश्न झाले. आता तिसरा प्रश्न बघा, इट टेक्स अबाउट 1000 इयर्स टू फॉर्म ए 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉईल. बघा, इट टेक्स अबाउट 1000 वर्ष लागतात 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर मातीचा तयार व्हायला. म्हणजे बघा, दगडापासून जर समजा मातीचा थर व्हायचा असेल तर त्याला 1000 वर्ष लागतात असं म्हटलेलं आहे. तर हे उत्तर कसं आहे, ट्रू ऑर फॉल्समध्ये, तर हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्या संदर्भातील भरपूर माहिती असणे खूप गरजेचे आहे. माहिती असेल तर आपण हे पटकन उदाहरणं समजून घेऊन ट्रू ऑर फॉल्स सोडवू शकतो. त्यानंतर दुसरं बघा, निऑन इज यूज्ड टू डेकोरेटिव्ह लाईट्स. आता निऑन म्हणजे काही विशिष्ट प्रकारचं एक रसायन आहे, एक लिक्विड आहे. ते निऑन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्समध्ये सांगितलेलं आहे आणि हे उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. बघा पुढं बघा, क्वेश्चन 2, राईट द युजेस ऑफ दीज ॲनिमल्स अँड प्लांट्स. राईट द युजेस ऑफ दीज ॲनिमल्स अँड प्लांट्स. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ॲनिमल्स याचे प्राण्यांचे जे काही उपयोग वगैरे आहेत हे उपयोग आपण बघून घेऊया. ॲनिमल्स म्हणजे नेमकं काय. ॲनिमल्स म्हणजे काय, प्राणी. तर या प्राण्यामध्ये काय काय बघा, हनीबीज म्हणजे काय, तर मधमाशा. तर मधमाशापासून आपल्याला काय काय मिळतात, तर आपल्याला हनी म्हणजे आपल्याला मध मिळतं. शार्क्स म्हणजे काय, तर शार्क्स म्हणजे मासे समुद्रामध्ये असतात, तर त्याच्यापासून आपलं काय म्हणतात, मेडिकल ड्रग्ज किंवा मेडिसिन्स मिळतात. म्हणजे शार्कपासून आपल्याला शार्क तेल म्हणा किंवा काही औषधाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे शार्कपासून आपल्याला काही घटक वगैरे तयार करता येऊ शकतात. पुढं बघा, शिप म्हणजे काय, शिप म्हणजे मेंढी. त्या मेंढीपासून आपल्याला काय काय करता येऊ शकतं, तर त्यापासून आपल्याला वूल तयार करतो. म्हणजे या ठिकाणी 3 प्रश्न दिले, त्यांचे युजेस कोणकोणते आहेत, तर हे आपण अशा ठिकाणी लिहिलं. पुढं बघा, प्लांट्स म्हणजे नेमकं काय, वनस्पती नेमकं किंवा झाडं म्हणजे नेमकं काय ते बघा. मँगो म्हणजे कशासाठी, आंबा कशासाठी उपयोग येतो, तर खाण्यासाठी, फॉर इटिंग असं लिहिलं बघा. बबूल काय आहे, एक विशिष्ट पद्धतीचं एक झाड आहे. बबूलचा उपयोग काय, मेडिसिन ऑइल म्हणजे काय, वैद्यकीय तेलासाठी. आणि फर्निचरसाठी सुद्धा वापरता येतो. ॲलोवेरा म्हणजे काय बघा, विशिष्ट पद्धतीचे कोरफडीसारखं एक ॲलोवेरा आहे. आयुर्वेदिक ड्रिंक्स अँड मेडिसिन्स.
आयुर्वेदिक ड्रिंक्स अँड मेडिसिन्सच्या संदर्भामध्ये ॲलोवेरा दिलेला आहे. हे आपण थोडंसं तुम्ही बघून घ्यायचं आहे. पुढं बघा ॲम्फिबियन व्हर्टिब्रेट विथ स्केल्स आणि इकडं दिलेले आहे ते मंकी, स्नेक आणि फ्रॉग म्हणजे मॅच पेअर ए ग्रुप ए दिलेला आहे आणि ग्रुप बी दिलेला आहे. याच्यामध्ये ॲम्फिबियन म्हणजे काय उभयचर. ह्या प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला अर्थ माहीत असणे खूप गरजेचं आहे. जर अर्थ माहीत असेल तर आपल्याला त्याची जोडी किंवा माहिती आपल्याला माहीत तर आपलं उत्तर लगेच मिळू शकतं. आता ॲम्फिबियन म्हणजे असा कोणता प्राणी आहे त्याच्या संदर्भातला हा आपण शोधून काढायचा आहे. ॲम्फिबियन म्हणजे काय उभयचर मंकी हा येऊ शकतो का तर नाही. मंकी फक्त जंगलात जमिनीवर राहतो तर पाण्यात राहत नाही. स्नेक बघा स्नेक हा जमिनीवर राहतो पाण्यात राहत नाही शक्यतो. ठराविक स्नेक असतात ते वेगळे परंतु त्याचा संबंध येत नाही. फ्रॉग बघा फ्रॉग हा असा प्राणी तो जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो म्हणून फ्रॉग हा ॲम्फिबियन आहे. व्हर्टिब्रेट म्हणजे पाठीचा कणा असलेले. पाठीचा कणा असले ए दिला या ठिकाणी. ए म्हणजे काय मंकी माकडाला काय असतो तर पाठीचा कणा असतो. विथ स्केल्स म्हणजे काय बघा तर स्केल्स म्हणजे काय कातडी म्हणा किंवा खवले असताना. तर खवले कशाला असतात स्नेकला. बी म्हणजे हे ABCCAB अशा पद्धतीने ह्या चौकटीमध्ये आपण उत्तर लिहून ते उत्तर पूर्ण करू शकतो असं आपण या ठिकाणी बघायचं आहे. हे प्रश्न कसे सोडवायचे असतात उत्तर कसे असतात हे आपण आता ह्या बघितलं. आता पलीकडचा एक प्रश्न तुम्हाला 5 नंबर दाखवतो. आता या ठिकाणी आणखीन एक फॉर्म्युला आलेला आहे डिस्टिंग्विश बिटवीन्स. बघा डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक लिहा. फरक स्पष्ट करायच्या संदर्भात आलेला आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये बघा फ्लॉवरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती असलेल्या आहेत. सपुष्प वनस्पतीमध्ये बघा दे प्रोड्यूस देअर फूड बाय ओन सिस्टम. बघा दे प्रोड्यूस देअर फूड बाय ओन सिस्टम म्हणजे काय ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात असं म्हटलेलं आहे. दुसरं बघा दे डिपेंड ऑन अनादर प्लांट ऑर थिंग्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग म्हणजे ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात असं विचारलेलं आहे. या ठिकाणी दुसरं बघा दे हॅव फोटोसिंथेसिस प्रोसेसेस म्हणजे त्यांना फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये त्यांना प्रकाश संश्लेषण क्रिया असते आणि नॉन फ्लॉवरिंग म्हणजे दे डू नॉट हॅव फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया यांच्यामध्ये नसते. ह्याच्यामध्ये बघा फ्लॉवरिंग प्लांट्स हॅव लाईक रूट्स स्टेम्स लीव्ज यांच्यामध्ये जे काही फ्लॉवरिंग प्लांट्स असतात म्हणजे सुपुष्प वनस्पती त्यांच्यामध्ये मुळं असतात, त्यांना खोड असतं, त्यांना पाणी असतात अशा पद्धतीने ते राहू शकतात. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये बघा नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स डू नॉट हॅव रूट्स त्यांना मुळं नसतात. स्टेम्स म्हणजे खोड नसतात. लीव्ज पानं नसतात. हे अशा पद्धतीने हे राहत असतात. ही गोष्ट आपण या ठिकाणी बघायची आहे. पुढे बघा राईट एनी टू नेम्स ऑफ फ्लॉवर्स. या ठिकाणी आपण बघून घ्यायचं आहे. बघा राईट एनी टू नेम्स ऑफ फ्लॉवर्स या ठिकाणी बघा रोज. राईट एनी टू नेम्स ऑफ फ्लॉवर्स बघा प्रश्न दिला आहे. प्रश्न 5व्यामध्ये क्वेश्चन आन्सरमध्ये. आता जर समजा हा अशा पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला अशा पद्धतीने ह्याची उत्तर लिहायची आहेत. आता राईट एनी टू नेम्स ऑफ फ्लॉवर्स म्हणजे फुलांची नावं आपल्याला सांगायची आहेत. मग त्या फुलांची नावं भरपूर आहेत तर त्याची नावं इंग्लिशमध्ये माहीत असणं आपलं गरजेचं आहे. रोज, ट्युलिप, जाई मोगरा, सनफ्लॉवर अशा पद्धतीची अनेक नावं आपण लिहू शकतो. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ ए प्लांट त्यांचे काही घटक कोणकोणते आहेत ह्याचे घटक कोणकोणते असतात वनस्पती ते सांगितले आहेत. स्टेम, रूट, फ्रूट, लीफ, फ्लॉवर आणि बड्स हे जे काही घटक वगैरे आहेत हे आपण घटक या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत. व्हॉट प्रोटेक्ट्स द बॉडीज ऑफ ॲनिमल्स स्किन, नेल्स आणि हेअर्स. बघा प्रश्न समजून घ्या. व्हॉट प्रोटेक्ट्स द बॉडीज ऑफ ॲनिमल्स वनस्पतींच्या शरीराचे संरक्षण कोण करते. स्किन म्हणजे त्वचा, नेल्स नख आणि हेअर म्हणजे केस याच्यापासून संरक्षण होतं. चौथं बघा राईट द नेम्स ऑफ आवर लिव्हिंग थिंग इन आवर सराउंडिंग असं म्हटलं आहे. डॉग, ऑक्स, कॅट, प्लांट्स. राईट द नेम्स ऑफ आवर लिव्हिंग थिंग इन आवर सराउंडिंग आपल्या जवळपास असणारे जे काही वनस्पती सजीव आहेत लिव्हिंग थिंग्स म्हटलं आहे ते सांगायचे आहेत. मग डॉग म्हणजे कुत्रा, ऑक्स म्हणजे बैल, कॅट मांजर, प्लांट्स वनस्पती, इन्सेक्ट्स लहान कीटक, क्रिचर्स म्हणजे हे अशा पद्धतीची ही मार्क सिस्टीम असणारी प्रक्रिया असते. हे अशा पद्धतीने हा प्रश्न पेपर असतो.
हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. पेपर हा अशा पद्धतीचा सोडवायचा आहे. हे आपण घेऊ शकता. नाव वगैरे वरती असतं, इयत्ता तुकडी वगैरे लिहायचं असतं. एक प्रश्नाला रिकामी जागा वगैरे असते, तरी रिकामी जागामध्ये आपण सगळी माहिती भरायची असते. हे आपल्याला माहीत झालं असेल. आता पुढील धड्यातील काही प्रश्नोत्तर वगैरे आपण बघूया. लेसन नंबर 1, नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे नैसर्गिक संसाधनामध्ये हवा, पाणी आणि जमीन ह्या संदर्भातली ही माहिती या ठिकाणी आलेली आहे. हे आपण थोडंसं बघूया कशा पद्धतीची ही माहिती या ठिकाणी आलेली आहे. हे आपण थोडंसं बघू शकतो. आता पहिल्या धड्यावरची जी प्रश्नोत्तर आपण बघायची आहेत. तर बघा, पहिल्या धड्यावरची प्रश्नोत्तर कशा स्वरूपाची आहेत आपण समजून घेऊया. बघा, फिलिंग द ब्लँक्स यामध्ये बघा, द लेयर ऑफ ओझोन गॅस ऑब्झर्व डॉट रेज दॅट कम्स फ्रॉम द सन टू द अर्थ. हे थोडंसं बघून घ्या. 3 प्रश्न आहेत. हे 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असणे खूप गरजेचं आहे. आपण लिहून घेऊ शकता. व्हाय इज इट सेड दॅट, असं का म्हटलं जातं? म्हणजेच द ओझोन लेअर इज ए प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरील संरक्षण कवच हे ओझोनला म्हटलं जातं. का? तर त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट सनराईज दे हॅव ऑब्झर्व, अशा स्वरूपाचं जो प्रश्नाचं उत्तर आहे ते उत्तर ह्या ठिकाणी लागू होणार आहे. दुसरं बघा, वॉटर इज लाईफ, पाण्याला जीवन म्हटलं आहे. का? तर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. तिसरं बघा, सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पॉसिबल. सी वॉटर म्हणजे समुद्रातील पाणी अजून हे आपल्याला का उपयोगी नाही आहे असं म्हटलं आहे. तर का नाही हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. व्हॉट विल हॅपन, काय होऊ शकतं असं बघून लिहायचं आहे. मायक्रोब्स इन द सॉईल गेट डिस्ट्रॉयड. मायक्रोब्स इन द सॉईल गेट डिस्ट्रॉयड. मायक्रोब्स म्हणजे काय, तर लहान लहान कीटक सॉइल्स हे काय होतात, डिस्ट्रॉयड, पडले जातात. हे आपण लिहू शकतो. द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीजेस. व्हेकल्स म्हणजे काय, वाहनं, आणि फॅक्टरींची संख्या जर समजा वाढायला लागली तर काय होऊ शकेल हे लिहायचं आहे. मायक्रोब्स इन सॉईल गेट डिस्ट्रॉयड, जर समजा जमिनीतील जे काही सूक्ष्म घटक जर नाहीसे झाले तर काय होईल ते लिहायचं आहे. वाहनांची संख्येने फॅक्टरी वाढल्या तर काय होऊ शकेल हे लिहायचं आहे. द टोटल सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर इज फिनिश्ड, जर समजा पिण्यायोग्य पाणी जर समजा संपलं तर काय होऊ शकेल हे उत्तर लिहायचं आहे. ह्या ठिकाणी बघा, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, वॉटर वेपर, मायक्रोब्स, आणि इकडं जनरेशन ऑफ सॉईल, रेन, प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन आणि कॉम्ब्युशन. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी ह्या पद्धतीने हे आपण या ठिकाणी बघू शकतो आणि उत्तर व्यवस्थित लिहायची आहेत. उत्तर व्यवस्थित लिहित असताना रेषा किंवा ठळक बाबी आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे. अर्थ त्यांची माहीत असणे खूप गरजेचं आहे. प्रश्न माहीत असणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, नेम ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ बायोस्फिअर. जे काही घटक असतील जीवावरणाचे ते लिहायचे आहेत. बायोटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ सॉइल्स ते लिहायचे आहेत. फॉसिल फ्यूल ते लिहायचे आहेत. इनर्ट गॅसेस इन एअर हे लिहायचं आहे. गॅसेस दॅट आर हार्मफुल टू द ओझोन लेअर. अशा पद्धतीने आपण ही सगळी माहिती लिहून ठेवू शकतोय, समजून घेऊ शकतोय. प्रश्न क्रमांक बघा, पहिल्या धड्यावरचे जे प्रश्न आहेत हे देखील आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे. से ट्रू ऑर फॉल्स मागाच्यासारखा एक प्रश्न आलेला आहे. लँड अँड सॉईल आर द सेम थिंग्स. द वॉटर इन ए लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. त्यानंतर इट टेक्स अबाउट 1000 years टू फ्रॉम ए 2.5 सेंटीमीटर लेअर सॉइल्स. अशा पद्धतीने रेडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. अशा पद्धतीचे काही प्रश्नोत्तर वगैरे आले असतील तर ते आपण लिहू शकतो. पुढे बघा, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ ए डायग्राम हाऊ सॉईल इज फॉर्मड. अशा पद्धतीचे आन्सर इन ओन वर्ड्स म्हणजे आपल्या शब्दामध्ये उत्तर लिहू शकतो. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ ए डायग्राम हाऊ सॉईल इज फॉर्मड, माती कशी तयार होते हे आपण लिहू शकतो. व्हाय इज देअर ए शॉर्टेज ऑफ वॉटर इवन दो इट ऑक्युपाईज अबाउट 71% ऑफ द अर्थ सरफेस. 71% पाण्यानं सगळं पृथ्वीचा भाग आपला हे का कशामध्ये हे लिहू शकतो. अशा पद्धतीचे हे काही प्रश्नोत्तर आहेत हे आपण बघू शकतोय. आता आपण दुसऱ्या धड्याकडे जाऊया. बघा, द लिव्हिंग वर्ल्ड. द लिव्हिंग वर्ल्ड ह्या संदर्भातील सुद्धा प्रश्न आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे. आता ह्या दुसऱ्या धड्यातले लिव्हिंग वर्ल्डच्या संदर्भातील प्रश्नोत्तर आपण बघूया. राईट द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स.
व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्राणी आणि वनस्पतींमधील फरक आपण लिहू शकतोय. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स, समानता कोणकोणती आहे हे लिहू शकतोय. हाऊ इज द प्लांट किंगडम यूज्ड टू अस, वनस्पतींचं साम्राज्य, वनस्पती आपल्यासाठी कसे उपयोगी आहेत हे लिहायचं आहे. हाऊ इज द ॲनिमल किंगडम इज युजफुल टू अस, प्राण्यांचं आणि वनस्पतींचं अधिवास आपल्याला कसा उपयोग आहे हे आपण लिहू शकतोय. व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स ऑल्सो, व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स, सजीव आणि निर्जीव घटकातील फरक आपण लिहायचा आहे. ए फिश, ए क्रेन, ए मॅन, ए कॅटरपिलर, ए स्नेक, एन अर्थवॉर्म, ए बनियन ट्री याच्या संदर्भातील व्हॉट हेल्प्स देम टू ब्रीथ, म्हणजे श्वास घेण्यासाठी कशा पद्धतीचे हे काम करत असतात हे लिहायचं आहे. दुसरं बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. आता ए प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर फूड इज कॉल्ड, टू इनहेल डॉट डॉट अँड टू एक्झेल इज डॉट डॉट इज एक्सप्रेशन्स. हा संपूर्ण चार्ट आहे, हा बघायचा आहे. त्याच्यानंतर रिकाम्या जागा ह्यातील शब्द व्यवस्थित उचलून या ठिकाणी लिहायचं आहे. पुढं बघा, ॲनिमल्स, राईट द युजेस ऑफ दिस ॲनिमल्स अँड प्लांट्स. ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांच्या संदर्भातील माहिती बघा. हनी बीज, शार्क्स, याक्स, शिप्स, अर्थवॉर्म्स, डॉग्स, बिवाल्व्स, हॉर्सेस, माइस, प्लांट्स, जिंजर, मँगो, युकॅलिप्टस, बबूल यांच्या संदर्भातली माहिती लिहू शकतोय. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. गाईड्स म्हणा किंवा नवनीट्स म्हणा किंवा इतर जे काही आपल्याला मिळत असेल त्या पद्धतीतून आपण माहिती घेऊन आपण अभ्यास करू शकतोय. व्हॉट आर द peculiarities of the movements of these living things, snake, tortoise, kangaroos, eagles, chameleons, frog, म्हणजे त्यांची peculiarities लिहायचे आहेत आपल्याला, त्या ठिकाणी माहिती लिहायची आहे. कुठे राहतात, काय सिमिलॅरिटीज वगैरे लिहू शकतो. राईट इन डिटेल्स अबाउट हाऊ द प्लांट्स अँड ॲनिमल्स फाउंड इन युअर सराउंडिंग प्रूव्ह युजफुल हार्मफुल, आपल्या जवळपाशी असणारे जे काही वनस्पती प्राणी वगैरे असेल तर ते आपल्याला फायदेशीर आहेत की हार्मफुल आहेत, हे कसे आहेत हे आपण सिद्ध करून दाखवायचे आहे. त्याच्यानंतर हे काही ॲक्टिव्हिटी स्वरूपाची माहिती आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न उत्तर म्हणा किंवा चाचणी 1ला असे प्रश्न येणार आहेत. मग आपण धडा क्रमांक 1 व 2 वरील जे काही स्वाध्याय वगैरे असेल तर ते सोडवणे खूप गरजेचं आहे. प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट देखील मी सांगितलं आहे आपल्याला, अशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे.